नवोदयच्या फॉर्म मध्ये एक चूक आणि तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. नवोदयचा फॉर्म भरण्याची लास्ट दिनांक 31 जुलै, परंतु 20 जुलैच्या आतच फॉर्म भरा, नाहीतर वेबसाईटला प्रॉब्लेम येतो आणि फॉर्म सबमिट होत नाही. त्यामुळे नवोदयचा फॉर्म लाईव्ह कसा भरायचा आहे ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल फॉर्म भरून बघणार आहोत. त्यामुळे तुम्हाला क्लॅरिटीने फॉर्म भरता येणार आहे. कोणकोणती डॉक्युमेंट्स आपला फॉर्म भरत असताना आपल्याला घेऊन जायचे आहेत हे आपण बघूया. या वर्षीच्या नवोदय विद्यालयाच्या फॉर्म मध्ये बरेचसे अपडेट आलेले आहेत आणि हा अपडेट तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. नवोदय विद्यालयाचा हा फॉर्म आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट भरायचा आहे. कोणत्याही सायबरमध्ये किंवा तुमच्याकडे लॅपटॉप आहे किंवा पीसी आहे तर त्याच्यावरती तुम्हाला भरणं सोपं पडणार आहे आणि कोणत्याही प्रकारची त्याला फी नाहीये. फ्री मध्ये फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरत असताना तुम्हाला तुमचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर हा जो भरणार आहात तो योग्य भरायचा आहे आणि तो भविष्यामध्ये चालू राहिला पाहिजे, कारण त्याच्यावर तुम्हाला अपडेट नवोदयचा जो काही अपडेट आहे तो तुम्हाला मिळणार असतो. नवोदयसाठी सगळ्यात मेन डॉक्युमेंट आणि महत्त्वाचं डॉक्युमेंट फॉर्म भरत असताना ते म्हणजे विद्यार्थ्याचं आधार कार्ड जे आहे ते लागणार आहे आणि विद्यार्थ्याच्या आधार कार्डवर तुम्ही ज्या विद्यार्थी 5वीला ज्या जिल्ह्यामध्ये शिकत आहे तिथला ऍड्रेस असला पाहिजे. तो बिनधास्तपणे तुम्ही मग आधार कार्ड थ्रू फॉर्म भरू शकता. आधार कार्ड तुम्ही अपडेट तिथं टाकल्यानंतर तुम्हाला ओटीपी मिळणार आहे व कसा येणार आहे हे पण आपण फॉर्म भरत असताना बघूया आणि तुमचा फॉर्म पुढे जाऊन भरता येणार आहे. जर तुमच्याकडे जो काय आधार कार्डचा ऍड्रेस विद्यार्थ्याचा वेगळ्या जिल्ह्याचा असेल तर तुम्हाला तो करून घ्यावा लागेल. जर नाही करता आला सध्या तर तुम्ही रेसिडेन्स सर्टिफिकेट भरू शकता. म्हणजे विद्यार्थी 5वीला ज्या जिल्ह्यामध्ये शिकत आहे त्या जिल्ह्याचं पालकांचं एखाद्याचं रेसिडेन्स सर्टिफिकेट आपण भरू शकतो. म्हणजे काही असेल गव्हर्नमेंटचं की जे या ठिकाणी आपण पालक या जिल्ह्यामध्ये राहतात बाबा, अशा पद्धतीचं कुठलेही सर्टिफिकेट असेल तो भरू शकतील तात्पुरतं. ठीक आहे, याच्यावरून सुद्धा फॉर्म सबमिट होणार आहे. पण भविष्यामध्ये ऍट द टाइम ऑफ ऍडमिशनला आपल्याला ही पूर्तता आधार कार्डची करावंच लागणार आहे. तो आधार कार्ड तर मेन झालं. त्याच्यानंतर फॉर्मॅट, कागदपत्राचा जो फॉर्मॅट आहे तो जेपीजी या फॉर्मॅटमध्ये सर्व कागदपत्र असले पाहिजे. जेपीजी फॉर्मॅट म्हणजे जे आपण फोटो काढतो त्यातला जो जेपीजी फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचं. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं डॉक्युमेंट आहे ती म्हणजे उमेदवाराची म्हणजे विद्यार्थ्याची सही एका कागदावरती घ्यायची आणि तो फोटो जो आहे तो 10 ते 100 KB दरम्यान असला पाहिजे. त्याच्यानंतर पालकांची सही, तो कोणाचीही पालकांच्या दोघांपैकी एकाची सही घ्यायची आहे, ती पण 10 ते 100 KB दरम्यान त्याची साईज असली पाहिजे. त्यानंतर विद्यार्थ्याचा फोटो जो आहे जो स्पष्ट आयडेंटिटी फोटो असला पाहिजे आणि त्याच्या 1-2 कॉप्या शिल्लक असल्या पाहिजे. मग भविष्यात ऍडमिशन घेताना पण तोच फोटो जर असेल तर तुम्हाला काय अडचण येणार नाही. त्याच्यामुळे आयडेंटिटीचा योग्य फोटो तुम्ही काढलेला आहे, क्लिअर आहे असा फोटो यूज करा. 10 ते 100 KB त्याचा फोटो इमेज काढायची आणि ती अपलोड करायची. प्रवर्ग प्रमाणपत्र म्हणजे लक्षात तुम्ही जनरल मध्ये आहात, ठीक आहे, तुम्ही ओबीसी मध्ये आहात किंवा तुम्ही SC ST मध्ये आहात तर लक्षात जनरल मध्ये असेल तर हे प्रवर्ग प्रमाणपत्राची गरज नाही. किंवा प्रवर्ग प्रमाणपत्र हे जर तुमच्याकडे नसेल तरी चालू शकतं, हे सध्या ऑप्शनल आहे. त्याच्यामध्ये जनरल तर हे भरायची गरज नाही. जर समजा तुम्ही ओबीसी मधून असाल आणि जर तुमच्याकडे ओबीसीचं सेंट्रल गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट असेल तर तुम्ही अपलोड करू शकता. अपलोड करण्याचं त्यांनी दिलेलं आहे आपल्याला. किंवा SC ST मधून आहात तर SC ST पण अपलोड करू शकता. पण जर समजा तुमच्याकडे नसेल तर हे ऑप्शनल आहे, नाही भरले तरी फॉर्म सबमिट होऊ शकतो. तर याची जी साईज आहे 50 ते 300 KB दरम्यान याची असावी. तर आता आपण लाईव्ह मध्ये बघूया की नवोदयचा फॉर्म स्टेप बाय स्टेप कसा भरायचा. आपण आलोय नवोदय विद्यालयाच्या वेबसाईटवर. ही वेबसाईट आपल्या व्हिडिओच्या खाली पण दिलेली आहे. डायरेक्ट क्लिक केली की आपल्या वेबसाईट ओपन होणार आहे. वेबसाईटवरती सुरुवातीला माहिती दिलेली आहे की जे आपण आता डॉक्युमेंट पाहिले महत्वाचे, विद्यार्थ्याचं जे आधार कार्ड आहे त्याच्यावरून आपल्याला फॉर्म भरता येणार आहे. याच्यामध्ये सुरुवातीला विचारलं की आपण एलिजिबल आहात का. विद्यार्थी आपला 5वीला आहे, वय पण बसतंय तर आपण यस म्हणायचं. की आपके पास आधार नंबर आहे, तुला आधारावरून आपण फॉर्म भरणार आहे. विद्यार्थी 5वीला ज्या जिल्ह्यामध्ये त्याच जिल्ह्याचा ऍड्रेस त्याच्यावर आहे, कुठलाही असेल ऍड्रेस त्या जिल्ह्याचा असला पाहिजे तर आपण यस म्हणायचं. त्याच्यानंतर आपला आधार जो नंबर आहे तो इथं टाईप करायचा. आधार नंबर टाकल्यानंतर सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर ओटीपी येणार आहे. ओटीपी इथे टाकला की आता पुढे फॉर्म ओपन होणार आहे. आता जर समजा आपला आधार मोबाईल नंबर लिंक नसेल तर ओटीपी नाही येणार. त्यामुळे आपला आधार नंबर लिंक करावा लागेल. जर तो होत असेल तर लवकर करून घ्या आणि ह्याच्यावरूनच फॉर्म भरणं चांगलं राहील. पण जर समजा आपला आधार लिंकला वेळच झाला किंवा तुमचा जो ऍड्रेस आहे तो वेगळा आहे आणि तो चेंज करायला पण वेळ होते, खूप प्रॉब्लेम होत आहे, तर मग पालकांना या ठिकाणी आपके पास आधार नंबर हे याला नो करावं लागेल आणि त्याच्या जागी त्या ठिकाणी येतं युअर रजिस्ट्रेशन विल बी प्रोव्हिजनल. म्हणजे जर आपण विदाउट आधार कार्ड फॉर्म भरला तर आपलं जोपर्यंत आपण हे आधार कार्डचं प्रूफ त्यांना दाखवत नाही तोपर्यंत म्हणजे फायनलला ज्या ऍडमिशन समजा सिलेक्शन झालं पुढे जाऊन तर त्यापर्यंत आपण त्याच्यामध्ये प्रोव्हिजन लिस्टमध्ये असणार. फायनल आपलं होणार नाही जोपर्यंत डॉक्युमेंट येत. त्याच्यामुळे आपण विदाउट आधार कार्ड फॉर्म भरला तर आपल्याला एक डॉक्युमेंट अपलोड करावं लागतं, रेसिडेन्स सर्टिफिकेट. म्हणजे आपण पालकांना एखादा दुसरा पुरावा दाखवावा लागेल की आपण
विद्यार्थी 5वीला ज्या जिल्ह्यामध्ये शिकत आहे त्याच जिल्ह्यामध्ये राहिला आहे. मग या ठिकाणी आपण कोणतंही म्हणजे समजा नगरपालिकेचा असेल, तहसीलचा असेल किंवा तुम्ही गव्हर्नमेंट जॉबला, तर गव्हर्नमेंट जॉबचं काय डॉक्युमेंट असेल त्याच्यावर सही शिक्का की तुम्ही ह्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी राहताय, तर तो तुम्हाला प्रूफ द्यायचे. आता आपण एखादी इमेज इथं सेंड करूया म्हणजे आपला फॉर्म बघण्यासाठी. तर अशा प्रकारे आपण सबमिट केलं किंवा तुम्ही आधार कार्डून फॉर्म भरला तर अशा पद्धतीचा फॉर्म ओपन. आता फॉर्म कसा भरायचा आहे त्यामध्ये दिसते आपल्याला नेम ऑफ द कॅन्डिडेट म्हणजे विद्यार्थ्याचं नाव जे आहे ते आपल्याला भरायचं आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपण नाव दिलं, त्यानंतर वडिलांचं नाव भरायचं आहे, त्याच्यानंतर मदर्स नेम, मदरचं नाव द्यायचं आहे, त्याच्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचं, जन्मतारीख, विद्यार्थ्याची जन्मतारीख महत्वाची, तो जन्मतारीख जी आहे जी काय असेल ती जन्मतारीख आपल्याला द्यायची आहे. त्यानंतर मोबाईल नंबर महत्वाचा, मोबाईल नंबर चालू राहिला पाहिजे, भविष्यात जो काय अपडेट येणार आहे किंवा आता आपण फॉर्म सबमिट केला जे रजिस्ट्रेशन आयडी तुम्हाला येणार आहे तो त्या मोबाईल नंबरवर येणार आहे. त्यानंतर ईमेल आयडी पण महत्वाचा, ईमेल आयडी बऱ्याचदा फुल होतात किंवा डिलीट होतो आणि त्याच्यावर काही कळतच नाही, तो ईमेल आयडी जो आहे तो चालू असला पाहिजे. श्रेणी, ते जनरल SC ST ज्याच्यामधून आपण आहात त्याच्यामधून आपला सिलेक्ट करायचा, आपण जनरल मधून तर जनरल, समजा ओबीसी तर ओबीसी कशा. त्याच्यानं समजा जर आपण ओबीसी SC ST सिलेक्ट केलं तर जे काही कॅटेगरी सर्टिफिकेट तर ते भरावंच असं नाहीये. जर तुमच्याकडे नसेल सध्या तर तुम्ही नंतर भरू शकता. जसं उदाहरण ओबीसीचं सेंट्रल सर्टिफिकेट पाहिजे, जर नसेल तर तुम्ही नाही अपलोड केलं तर चालेल किंवा SC ST मधून भरला तर भरू शकता. जर कॅटेगरी सर्टिफिकेट असेल तर भरू शकता, पण जर नसेल, प्रॉब्लेम असेल तर नाही भरलं तरी चालू शकतं, फक्त इथे सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर ऍड्रेस, त्यानंतर विकलांगता आहे का, 3% जागा असतात विकलांगतासाठी, ठीक आहे. यस असेल तर यस केलं तर मग इथं विकलांगता किती प्रतिशत आहे हे सिलेक्ट करायचं. आपण नो केलं तर पुढे काही सिलेक्ट करायची गरज नाही. ऍड्रेस, पिनकोड, त्याच्यानंतर खाली आलो आपण पुन्हा रेसिडेन्शियल स्टेट, कुठल्या राज्यात राहतो, महाराष्ट्र, कोणता जिल्हा, फॉर एक्झाम्पल आता इथं आपण पुणे जिल्हा सिलेक्ट केला, कोणता ब्लॉक आहे पुणे जिल्ह्यामध्ये, तर पुणे जिल्ह्यामध्ये जो तालुका आहे तो आपला सिलेक्ट करायचा. समजा आता आपण इंदापूर सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर NIOS अभ्यर्थी म्हणजे आपण नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग म्हणजे ओपन स्कूल मधून शिक्षण घेतलंय का विद्यार्थ्यांनी, तर नाहीये, तर आपण नो म्हणायचं. त्यानंतर जिल्हा, जिस कक्षा में 5वीं की पढ़ाई का जिल्हा और निवास का जिल्हा एक है क्या, म्हणजे सेम आहे का, 5वीला जो जिल्हा आहे राहायचा जिल्हा सेम आहे का, तर मोस्टली सर्वांचं येसच येणार आहे, येस म्हणायचं. जर आपण हे नो म्हटलं तर मग एक नाही का की जो 10 किलोमीटर त्यांनी नवीन नियम लावलेला आहे की जरी विद्यार्थी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये शिकत असेल तर तुमच्या रेसिडेन्स पासून 10 किलोमीटर मध्ये असेल तर मान्य होणार आहे. त्याच्यामुळं मोस्टली सगळ्यांनी नो म्हणण्यापेक्षा यस म्हणलेलं चांगलं. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट इन विच कॅन्डिडेट स्टडी इन क्लास, ठीक आहे, आपण डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केला, उस ब्लॉक का चयन करे जिस अभ्यर्थी अभी 5वीं पढ़ रहा है, तो ब्लॉक आपल्याला निवडायचा आहे. तो ब्लॉक आता आपण जो निवडला होता तो जो काय आपला ब्लॉक आहे तो निवडायचा आहे. तर दिसते आपल्याला की ज्यावेळेस आपण दुसऱ्यांदा ब्लॉक निवडला जातोय त्यावेळेस आपल्याला काय होतंय, प्रॉब्लेम येतोय. तर आपण काय करू की हा जो फॉर्म आहे हा कमी वेळेत भरून बघू फास्ट मध्ये, म्हणजे आपल्याला हे जे सबमिशन भरायचं हे होतंय का. कारण आपण एक्सप्लेन करत असताना फॉर्म भरायला वेळ लागला तर इथं प्रॉब्लेम येतोय असं दिसत आहे, कारण या ठिकाणी सिलेक्ट होत नाही. तर आपण जर कमी वेळेत फॉर्म भरला एकदम फास्ट मध्ये तर आपल्याला हा प्रॉब्लेम येणार नाही, आपला हा प्रॉब्लेम दूर होणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दिसतं आपला परीक्षा माध्यम, तो मीडियम फार महत्वाचं. जर आपण इथं माध्यम मीडियम मराठी निवडलं ना तर मराठीमधून पूर्ण पेपर येणार आहे, लक्षात हे ध्यानात ठेवायचं. जर इंग्लिश निवडलं तर इंग्लिश मधून पूर्ण पेपर येणार. त्यामुळे विद्यार्थी कोणत्या मीडियम मध्ये हा विषय नाही विचारलेला तर तुम्हाला पेपर कोणत्या भाषेमधून द्यायचा हे विचारलेले, लक्षात घ्या. त्याच्यामुळं जो मराठीमधून तयारी केलेली त्यांनी मराठी निवडायचं, इंग्लिश मधून तयारी केलेली इंग्लिश निवडायचंय. तो हे जर चुकलं तर हा मोठा प्रॉब्लेम या ठिकाणी होणार आहे. त्याच्यामुळे जे भाषा दिसते आपल्याला इथं इंग्लिश समजा असेल तर इंग्लिश निवडायचं. त्यानंतर स्कूलचं नाव, जे काही स्कूलचं नाव असेल ते इथं टाकायचंय, जे काही तुमचं 3 वर्षाचं असेल. रिकॉग्नाइज स्कूलमध्येच मोस्टली सगळे शिकलेले असतात, रिकॉग्नाइज ठेवायचे. स्कूलची स्थिती लक्षात, रूरल का अर्बन फार महत्वाचं आहे. तुम्ही जर अर्बन मधून आहे 3 वर्ष तर तुम्ही ग्रामीण मधून म्हणजे शहरी मधून राहणार आहे, किंवा तुम्ही जर ग्रामीण मधून असाल 3 वर्ष तर तुम्ही ऑटोमॅटिक काय होणार आहे, रुरल मधून तुम्हाला 75% मिळणार आहे. पण जर समजा 1 वर्ष जरी आपण अर्बन मधून असेल तर लक्षात घ्या, 1 वर्ष जरी इथं आलं यू आर इन अर्बन कॅन्डिडेट, म्हणजे 1 वर्ष जरी असेल कुठं जरी आपण अर्बनला तर आपण अर्बन कॅन्डिडेट झाले. त्यामुळे हे व्यवस्थित भरा. जर हे जरी चुकलं आणि उद्या जाऊन तुमचं ऍडमिशन झालं तरी तुमचं ऍडमिशन कॅन्सल होतं, कारण तुम्ही चुकीची कॅटेगरी निवडली. जे आहे ते व्यवस्थित स्कूलला विचारून भरा, माहिती घेऊन भरा. जे काय आहे समजा रुरल भरलंय तर मग रुरल सगळीकडेच नाही का, जे काय असेल ते असेल. जर तुमच्या समजा एखाद्या वर्षी अर्बन असेल तर सिलेक्ट करा, पण तुम्ही अर्बन मधून जा. पण जर समजा तुम्ही अर्बन असताना रुरल मधून भरला तर तुम्ही ऍडमिशन पुढे कॅन्सल होऊ शकतो. हे सगळं व्यवस्थित त्यांनी दिलेले डेट वगैरे सेट झालेले 2024 स्वतःहून त्यांचे आलेले. ठीक आहे. या ठिकाणी अंडरटेकिंग दिलेलं आहे. त्या ठिकाणी दिले अभ्यर्थीचा फोटो, म्हणजे विद्यार्थ्याचा फोटो अपलोड करायचा. जो न्यू असेल त्याच्या 2-3 कॉपीज तुमच्याकडे शिल्लक असेल तो फोटो तुम्ही अपलोड करायचा. त्याच्यानंतर दिसते आपलं हस्ताक्षर, विद्यार्थ्याचं जे काय दिसतं आपलं अपलोड कॅन्डिडेट सिग्नेचर, विद्यार्थ्याची सही कागदावरती आपण घेतलेली आहे
त्याची अपलोड करायचे आणि माता या पिता के हस्ताक्षर, वडिलांचं किंवा आईचं जे हस्ताक्षर आहे त्याचं अपलोड करायचं. त्याच्यानंतर अशा श्रेणी प्रमाणपत्र, म्हणजे समजा आपण ओबीसी, SC ST जर निवडला असेल त्याचं जे कॅटेगरी सर्टिफिकेट आहे ते द्यायचंय. पण जर समजा ओबीसीचं सेंट्रल नसेल तर नाही दिलं तर चालेल, नंतर देऊ शकता. SC ST असेल तर जे काही असेल ते आपण भरू शकतो, काही प्रॉब्लेम नाही, तर ते पण आपण निवडू शकतो. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हा सेव्ह आणि प्रिव्ह्यू करायचे. सेव्ह आणि प्रिव्ह्यू करताना इथं म्हणते डेट ऑफ बर्थ राहिली, तर डेट ऑफ बर्थ आपण इकडे जाऊन एकदा भरलेली आहे. तर अशा प्रकारे सेव्ह आणि प्रिव्ह्यू केल्यानंतर फॉर्म सबमिट होणार आहे, तुम्हाला कन्फर्म होणार. रजिस्ट्रेशन आयडी तुम्हाला लगेच मेसेज येणार आहे. आता रजिस्ट्रेशन आयडी तुमच्याकडे आलेला आहे, रजिस्ट्रेशन नंबर. ठीक आहे. जर तो तुम्हाला आला नसेल, जर तुम्हाला चुकून मेसेजच नाही आला, होऊ शकतं. ठीक आहे. तर तुम्हाला पहिली गोष्ट रजिस्ट्रेशन आयडी जर आला असेल तर क्लिक हिअर टू प्रिंट रजिस्ट्रेशन फॉर्म. इथं रजिस्ट्रेशन नंबर जो तुम्हाला आलेला आहे तो इथं प्रिंट टाकायचा, डेट ऑफ बर्थ टाकायची आणि तुमचा फॉर्म तुम्हाला इथून प्रिंट आउट करून ठेवायचा. हा उपयोगी पडणार आहे. पण जर समजा तुमच्याकडे रजिस्ट्रेशन आयडी आलाच नाही, काही प्रॉब्लेम झाला असेल, काहीतरी झालं असेल आणि तुमचा फॉर्म सबमिट झालाय का नाही हेच आपल्याला माहिती, तर जर समजा आपल्याला रजिस्ट्रेशन आयडी आलं नसेल तर या ठिकाणी दिसते क्लिक हिअर टू फाइंड युअर रजिस्ट्रेशन नंबर. तर तुमचं विद्यार्थ्याचं नाव, फादर नेम, मदर नेम, डेट ऑफ बर्थ टाकायचं आणि हा रजिस्ट्रेशन नंबर फाइंड करून पुन्हा आपला फॉर्म प्रिंट आउट करून घ्या. अशा पद्धतीने आपण डिटेल जे आहे तो फॉर्म कसा भरायचा हे बघितलेला आहे. काही अडचण असेल तुम्ही जो काय आपला व्हिडिओ आहे त्याच्या खाली कमेंट करू शकता. कमेंट करा. फॉर्म भरला तरी भरला म्हणून सांगा, तुम्ही भरला का फॉर्म तर सांगा.